हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा आमचा लाडका दिवस म्हणजे रविवार आहे. सो तुम्ही सुट्टी एन्जॉय कराच, पण त्याबरोबर तुम्ही कुठेही जाणार असाल तर आमचा रेडिओ तुमच्या सोबतच असणार आहे. म्हणजे तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन अगदी तुम्ही कानात हेडफोन घालून ऐकू शकता किंवा मग तुम्हाला स्पीकरवर ऐकायचं असेल तर ऐकू शकता. किती कम्फर्टेबल गोष्ट आहे बघा. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे. एकूणच काय तर संकटावर मात करूनच मनुष्याला आनंदीदायी जीवन मिळू शकतं. या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष या सत्रामध्ये इतिहासातील घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आपण माहिती करून घेत असतो. एकूणच काय तर प्रत्येक दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. यामध्ये आपण प्रसिद्ध आणि काही महान व्यक्ती ज्यांनी स्वतःच्या कार्याने ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशा काही व्यक्तींच्या जन्ममृत्यूच्या नोंदी, याचबरोबर त्यांनी केलेले कार्य याविषयी सविस्तरपणे आपण जाणून घेत असतो आपल्या दिनविशेष या सत्रात. चला तर मग जाणून घेऊया 29 ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांविषयी. 29 ऑगस्ट 1831 साली ब्रिटिश संशोधक मायकेल फॅरेडे यांनी विद्युत चुंबकीय यंत्रांचा शोध लावला होता. मायकेल फॅरेडे हे इंग्लिश व भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी विद्युत चुंबकत्व आणि विद्युत रसायनशास्त्र या विज्ञानाच्या शाखांमध्ये महत्त्वपूर्ण असं संशोधन केलं होतं. मित्रांनो, मायकेल फॅरेडे यांना 100पेक्षाही जास्त वैज्ञानिक व शैक्षणिक सन्माननीय पदके, पदव्या व इतर बहुमान मिळाले आहेत. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1898 साली अमेरिकन बहुराष्ट्रीय टायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी गुडियर टायर अँड रबर कंपनीची स्थापना करण्यात आली. सन 1947 साली भारतीय संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. मसुदा समिती ही भारताचं संविधान निर्माण करण्यासाठी 1946 मध्ये स्थापन करण्यात आली होती. 1947 मध्ये भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य दिल्यानंतर संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणून देखील काम केलं. या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर उपाध्यक्ष होते हरेंद्र कुमार मुखर्जी आणि VT कृष्णमचारी. या समितीवर घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून BN राव हे होते. तर या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून इतिहासात आपला ठसा उमटवला आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 29 ऑगस्ट 1880 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्य सेनानी, आधुनिक संस्कृत कवी आणि राजकारणी डॉक्टर माधव श्रीहरी अणे यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर माधव श्रीहरी अणे यांच्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 1887 साली ब्रिटिशकालीन भारतातील प्रख्यात चिकित्सक व देशसेवक तसंच गुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री सेवक जीवराज मेहता यांचा जन्म झाला. सन 1905 साली हॉकीचे जादूगार म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय सुवर्णपदक विजेता हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेजर ध्यानचंद यांच्याविषयी व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेणार आहोत. पण मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून ओळखला जातो. यामागचं कारण असं की ऑलिम्पिकमध्ये आणि हॉकीमध्ये सर्वात जास्त सुवर्णपदक मिळवणारे मेजर ध्यानचंद होते. त्यामुळेच त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच राजीव गांधी खेलरत्न या पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद पुरस्कार असं करण्यात आलं आहे.
यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1949 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय अवकाश वैज्ञानिक व भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख व माजी अध्यक्ष तसंच अवकाश आयोगाचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन यांचा जन्म झाला. सन 1958 साली जगप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता आणि अभिनेता मायकल जॅक्सन यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, मायकल जॅक्सन यांना पॉपचा राजा असं देखील संबोधलं जातं. त्यांना आत्तापर्यंत 13 ग्रॅमी अवॉर्ड मिळाले होते आणि त्यांनी आत्तापर्यंत 23 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड देखील केलेले आहे. तर मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहेत. 29 ऑगस्ट 1906 साली महाराष्ट्रीयन मराठी ख्रिस्ती धर्मप्रचारक व ख्रिस्ती साहित्याचे जनक व लेखक बाबा पद्मनजी मुळे यांचं निधन झालं. सन 1969 साली महाराष्ट्रातील एक मुस्लिम धर्मीय नामवंत शाहीर मेहबूब हुसेन पटेल यांचं निधन झालं. सन 1976 साली भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक व हिंदू मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी, लेखक व संगीतकार काझी नजरुल इस्लाम यांचं निधन झालं. सन 1986 साली महाराष्ट्रीयन मराठी शिक्षणतज्ज्ञ व पुणे येथील महाराष्ट्र विद्यालयाचे संस्थापक तसंच पुणे विद्यार्थी गृहाचे संस्थापक सदस्य गजानन श्रीपद खैर यांचं निधन झालं. सन 2007 साली ब्रिटिश राजवटीतील प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी, भारतीय राजकारणी व हरियाणा राज्याचे माजी चौथे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचं निधन झालं. सन 2008 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचं निधन झालं. मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. तर हे होतं आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयीचे फीडबॅक आणि सजेशन्स द्यायला मात्र विसरू नका. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच आमचं दिनविशेष हे सत्र तुम्ही आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. याबरोबरच स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर सुद्धा रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट उपलब्ध आहे बरं का. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. आजचा संडे मस्त एन्जॉय करा आणि हो, ऐकत राहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.